पनवेलचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी कळंबोलीमध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली। पनवेलकरांचा विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद आणि पाठबळ मला द्या असं आवाहन प्रशांत ठाकूर यांनी केलं। नवी मुंबईतील बेलापूर विधानसभेत मनसे उमेदवार गजानन काळेंच्या प्रचारात बॉन्ड पेपरचा वापर केला जातोय। मनसे रेल्वे इंजिनमध्ये बसून प्रचार करतात आणि निवडून आल्यावर काय करणार हे बॉन्ड पेपरवर लिहून घेतात। त्यामुळे मनसेच्या या अनोख्या प्रचाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे। कल्याण पूर्वेत भाजप आणि आरपीआय आठवले पक्षाच्या अधिकाऱ्यांनी वंचितमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपला धक्का बसलाय। कल्याण पूर्वेचे वंचितचे उमेदवार विशाल पावशे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी हा पक्ष प्रवेश केला। उल्हासनगर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली। शर्मिला ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही रॅली काढली। मनसेचे उमेदवार भगवान भालेरावांचा निश्चितच विजय होईल असा विश्वास शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला। उल्हासनगरमध्ये होणारी योगींची सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली। भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारार्थ योगी येणार होते, त्यासाठी दुपारपासूनच भर उन्हात नागरिक सभास्थळी येऊन बसले होते। मात्र योगी सभेला येणार नाही हे कळताच नागरिकांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत, तर दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरे कन्नडमध्ये सभा घेतील। उदयसिंह राजपूत यांच्या प्रचारार्थ आणि रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधवांच्या विरोधात उद्धव ठाकरे प्रचार सभा घेत आहेत, तर नेवासा आणि श्रीगोंद्यातही उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेवराईमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। मयुरीताई खडेकर यांच्या प्रचारार्थ सकाळी 11 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलंय। त्यानंतर रमेश गालफाडे यांच्या प्रचारार्थ मोंडा मैदानामध्ये सभा होईल। हडपसर आणि खडकवासल्यातही संध्याकाळी सभा पार पडेल। शरद पवारांची चिंचवडमध्ये आज जाहीर सभा होतीये। शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे सदनकवाडीमध्ये दुपारी 2 व 3 वाजता सभा घेतील। हवेली मतदारसंघात अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे। नितीन गडकरी आज सांगली दौऱ्यावर आहेत। पलूस कडेगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुखांच्या प्रचारार्थ पलूसमध्ये गडकरी सभा घेतील। दुपारी ते धाराशिवमध्ये जाणार आहेत, तर तुळजापूर आणि कोल्हापूरमध्येही गडकरींची सभा होणार आहे। नंदुरबार शहरांमध्ये आज काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची प्रचार सभा होणार आहे। ते आदिवासी विभागातील मतदारसंघाच्या प्रचारासाठी येत आहेत। हर महीने इंडिया गठबंधन की सरकार। संजय राऊतांनी धरणगावच्या सभेत गुलाबराव पाटलांवर सडकून टीका केली आहे। 23 तारखेनंतर टपरीवाला पुन्हा टपरीवरच जाणार। उद्धव ठाकरेंनी अशा अनेक टपरीवाल्यांना खासदार केलं, आमदार केलं, मंत्री केलं, मात्र टपरीवाला लायकीवरच गेला अशा शब्दात राऊतांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली आहे। राज्यात मुख्यमंत्री पदाची चर्चा ही फक्त महाविकास आघाडीबाबतच होते, महायुतीमध्ये होत नाही। त्यामुळे त्यांनी आता विरोधी पक्ष नेत्याची चर्चा करावी असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय। सांगलीवाडीमध्ये ते बोलत होते। 10 वर्ष राजकारण मनोज जरांगे आपल्याबरोबरच आहेत अशी जाहीर कबुली छत्रपती संभाजीराजेंनी दिली आहे। बीडमध्ये गेवराई मतदारसंघाचे उमेदवार पूजा मोरे यांच्या प्रचार सभेदरम्यान त्यांनी हे विधान केलंय, तर जरांगे पाटलांच्या चळवळीला स्वराज्य पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे असंही संभाजीराजेंनी म्हटलंय। नागपुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाने सकल मराठा बांधवांचं आवाहन केलंय। आरक्षणाबाबत मराठा समाजाला फसवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेना ठाकरे पक्ष यांना कोणीही मतदान करू नका अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतली। बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राहुल लोणीकरांना फटका बसलाय। मराठा समाजाच्या काड्यांवर मोजण्या इतकी मतं आहेत असं वक्तव्य बबनराव लोणीकरांनी परतूरमध्ये केलं होतं। त्याविरोधात मराठा समाजानं रोष व्यक्त केलाय। मंठा तालुक्यातील अस्वद इथं राहुल लोणीकरांना प्रचारादरम्यान मराठा समाजानं जाब विचारला। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी वरळीमध्ये रॅली काढल्यानंतर संदीप देशपांडेंनी जोरदार निशाणा साधलाय। एक काळ असा होता बाळासाहेब ठाकरेंना बाहेरच्या राज्यात भाषणासाठी बोलावलं जायचं, आज परिस्थिती अशी आहे की त्यांना तेलंगणामधून लोक बोलवावी लागतात असल्याचा निशाणा देशपांडेंनी आदित्य ठाकरेंना लगावलाय। 15-20 मिनिटाच्या अंतरावर आपल्या मनसे गुजरातच्या भूमिपुत्रासाठी लढते, महाराष्ट्राच्या भूमिपुत्रासाठी नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। वरळीतील प्रचार रॅलीमध्ये त्यांनी मनसेवर टीका केली। निवडणूक आयोगावरही टीकेची झोड उठवली आहे।
देवेंद्र फडणवीसांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यासाठी राज्यातील 70 लाख रामोशी समाज महायुतीच्या मागे आहे असं राजे उमाजी नाईक महामंडळाचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी घोषणा केली आहे. काँग्रेस सरकारनं रामोशी बेडर समाज मातीमध्ये गाडलं, मात्र महायुतीने समाजाच्या 13 मागण्या मान्य केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 70 लाख रामोशी बेरड समाज हा एकत्र आलेला आहे. जनतेला जर लाथ मारत असतील तर आता जनतेने त्यांना लाथ मारावी अशी जोरदार टीका संभाजीराजेंनी रावसाहेब दानवेंवर केली आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या विधानावरही संभाजीराजेंनी निशाणा साधलाय. आता सुसंस्कृत माणसं येणं गरजेचं आहे असंही संभाजीराजेंनी म्हटलंय. शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात असं वाटत नाही असं रामदास आठवले म्हणाले. त्यांच्यासोबत आम्ही राहिलो आहे आणि प्रत्येकात पक्ष उमेदवार देताना जातीचा विचार करतो. त्यामुळे शरद पवारांवर केलेला आरोप हा मान्य नाही. मात्र काँग्रेसनं जातीवाद संपवलेला नाही, तो संपुष्टात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. शिरूर हवेली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माऊली कटकेंच्या प्रचारार्थ भाऊ कदमांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी लवकरच घोडगंगा साखर कारखाना सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसंच घड्याळालाच मतदान करा असं आवाहनही त्यांनी जनतेला केलंय. पुण्यातील निवडणूक अधिकारी निष्पक्ष नाहीत, ईव्हीएम डेटा देण्यास टाळाटाळ करतायत असा आरोप चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे आणि शिरूरचे उमेदवार अशोक पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत केली आहे. विद्यमान सरकार जाणार हे या लोकांना कळून चुकलंय, त्यामुळे उद्धव साहेबांना त्रास देण्यासाठी त्यांच्या बॅगा 2 दिवस तपासल्या अशी टीका भास्कर जाधवांनी केली आहे. उद्धव ठाकरेंकडे 12.5-13 कोटी जनतेचं मत आहे, ते कळाल्यानंच हे हादरलेत असंही जाधव म्हणाले आहे. बीडमध्ये महायुतीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आजबेंनी कसं तिकीट मिळवलं याचं पुरावे असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. तर पुढील 2 दिवसात पुरावे समोर आणण्याचा इशारा धस यांनी दिलाय. मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो असं मोठं वक्तव्य अब्दुल सत्तारांनी केलंय. सत्तारांनी रावसाहेब दानवेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. संभाजीनगरच्या अजिंठा इथं एका सभेत सत्तारांनी हे वक्तव्य केलंय. तर माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे असं सत्तार म्हणाले. आमची लढाई आर्वीचे उमेदवार वानखेड्यांसोबत नसून देवेंद्र फडणवीसांसोबत आहे असं वक्तव्य वर्धाचे खासदार अमर काळेंनी केलंय. आर्वी मतदारसंघात अमर काळेंच्या पत्नी मयुरा काळेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून सुमित वानखेडेंना उमेदवारी देण्यात आली. मतदारांसोबत ठेवलेलं आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या 6 लोकसभेत धक्का बसला म्हणून महायुतीनं लाडकी बहीण योजना आणली असा टोला शरद पवारांनी लगावलाय. तसंच 1,500 रुपये दिले, मात्र आता बहिणींच्या रक्षणाची गरज असल्याचं सांगत आम्हाला साथ दिल्यास महिलांना 3,000 रुपये देऊ अशी ग्वाही शरद पवारांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्यात बदल करण्यासाठी मोदी प्रयत्न करतायत अशी टीका शरद पवारांनी केली आहे. आणि घटनेत बदल करण्यासाठी भाजपला 400 खासदार पाहिजेत असा टोलाही त्यांनी लगावलाय. तसंच देशाची घटना टिकवायची असेल तर 400 पार करणाऱ्यांना थांबवलं पाहिजे असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीवेळी मवियानं लोकांची दिशाभूल करून खोटा प्रचार केला, पण दुसऱ्यांदाही जनता फसणार नाही. शरद पवारांनी केंद्रात मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी आणि मराठा समाजासाठी काहीच केलं नाही अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. डबल इंजिन सरकारनं काम केलं तेव्हा शेतकऱ्यांचा उद्धार झाल्याचंही पियुष गोयल म्हणाले. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलाय. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील वाकोडी परिसरात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार डॉक्टर संतोष टारफे प्रचारानिमित्त गेले असता तिथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वाहनावर दगडफेक करत तोडफोड केल्याची तक्रार देण्यात आलेली आहे. बॅग चेक करणं हा निवडणूक आयोगाचा विषय आहे, त्यामुळे या विषयाचा राजकीय बाऊ करू नये, अशा गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे असा सल्ला रिपाई अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिलाय. सांगोला आणि लातूरला गेलो असताना दोन्ही ठिकाणी माझे हेलिकॉप्टर चेक केल्या आणि अशा गोष्टींना आपण समोर गेलं पाहिजे असा टोला रामदास आठवलेंनी लगावलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बॅगची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली आहे. नागपूरच्या काटोलमध्ये प्रचारासाठी जात असताना तपासणी करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून बॅगांची तपासणी केली जाते. यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. पटोलेंचं हेलिकॉप्टर दाखल होताच भरारी पथक तपासणीसाठी पोहोचलं, मात्र तपासणी दरम्यान पटोलेंकडे कुठलंही साहित्य आढळून आलं नाही. नांदेडमध्ये फडणवीसांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. निवडणूक विभागाकडून हेलिकॉप्टर आणि बॅगेची तपासणी करण्यात आली. सभेसाठी जात असताना निवडणूक विभागाकडून त्यांची बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली.
अजित पवारांच्या बॅगेचीही तपासणी करण्यात आली। अजित पवारांच्या बॅगची आणि हेलिकॉप्टरची तपासणी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली। अशा प्रकारच्या उपाययोजना स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहेत, त्यामुळे कायद्याचा आदर करू अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। साताऱ्यात शंभूराज देसाईंच्या ताफ्यातील गाड्यांची तपासणी करण्यात आली। साताऱ्यातील हेळबाग या गावामध्ये बरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ताफ्यातील गाड्यांची तपासणी करत विचारपूस केली। देसाईंच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये कोणत्याही आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या नाहीत। कर्जत खालापूरचे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवेंच्या कार्यकर्त्यांकडून ईव्हीएम बाबत खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय। थोरवेंच्या प्रचारात डमी ईव्हीएम घेऊन लोकांची दिशाभूल केली जाते। ईव्हीएमचे केवळ 1 नंबरचे बटन सुरू आहे, बाकीची बटन बंद आहेत, त्यामुळे फक्त 1 नंबरचे बटन दाबण्यास सांगितले जात असल्याचा आरोप केला जातोय। विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून कोल्हापूरमध्ये 20 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। रोख रक्कम, दारू, गांजा, सोनं, चांदी अशा प्रकारचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 10 गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे। अलिबाग विधानसभा मतदारसंघातील शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरकारी कार्यालयात प्रचारबंदी असताना चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन तिथे आपला प्रचार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। अलिबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। अमरावतीत रोकड वाहतूक करणारी 2 वाहनं अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। 2 वाहनांमध्ये 2.5 कोटी रुपयांपर्यंत रोकड असल्याची माहिती आहे। रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस या कंपनीची कॅश वाहतूक करणारी वाहन असल्याची प्राथमिक माहिती सिटी कोतवाली पोलिसांकडून दिलेली आहे आणि अधिक तपास सुरू आहे। वाशिम रिसोड मार्गावर भरधाव क्रुझर गाडीचा भीषण अपघात झालाय। गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ती थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली। यात 2 महिलांचा मृत्यू झालाय तर 8 प्रवासी गंभीर जखमी झालेत। स्थानिकांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलंय। सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पार पडली। सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याचे निर्देश दिलेत, तसंच घड्याळाचं चिन्ह वापरताना त्याखाली डिस्क्लेमर वापरण्याच्याही सूचना दिल्या आहेत।